मला दाखवणार आहे की उकड न काढता तांदळाची भाकरी मऊ 2 दिवस मऊ राहतील अशा भाकरी कशा बनवायच्या, तेही उकड न काढता गरम पाण्याचा वापर न करता. तर तुम्हाला मी दाखवते आता मी भाकरी कशी बनवते. तुम्हाला मी तुमच्या समोर सगळं दाखवणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते आता मी भाकरी कशी बनवते आणि ती टम्म कशी फुगते आणि मऊ एकदम कापसासारखी कशी बनते. तर आता इथं मी रेशनिंगचं तांदूळ जे आहे ती मी धुवून न आणता असं दळून आणलेला आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते कशी स्टेप बाय स्टेप भाकर बनवायची, तेही गरम पाणी किंवा उकड न काढता. तर इथं पाहू शकता 1.5 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं म्हणजे चवीनुसार जे की मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे. आता हे 3 भाकरीचं पीठ घेतलं आहे 1.5 वाटी. तुम्हाला तसं तुमच्या घरात जसे क्वांटिटी तुम्हाला बनवायची असेल तसं. तर पाहू शकता मी इथं थंड पाणी घेतलं आहे, कुठल्याही गरम पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तर आता याला थोडं थोडं टाकून पाणी टाकून मळून घ्यायचं गोळा आपल्याला, जसं भाकरीचं पीठ मळतो तसं. तर पाहू शकता एवढं 1.5 पाणी मला लागलं आहे. आता लागलं जास्त तर थोडं पाणी घ्यायचं आहे, असं नाही की 1.5 पाण्यात जेवढी मळलं पाहिजे. तर आता मी थोडं पाणी परत टोपात घेतलं होतं, जे की थोडं थोडं हात बुडवून आपल्याला जो गोळा आहे तो पिठाचा मळून घ्यायचा आहे छान. आता पाहू शकता इथं गोळा पिठाचा मळून झाला आहे. तर पुन्हा एकदा थोडं थोडं पाण्यात हात बुडवून छान असा सॉफ्ट करून म्हणजे मऊसर करून घ्यायचा गोळा. तर इथं पाहू शकता मी 2-3 भाकरीचा पीठ मी आता 1 भाकरी तुम्हाला बनवून 2 भाकरी मी बनवून दाखवणार आहे. तर पाहू शकता इथं मी पीठ घेतले आणि ना ह्या एवढ्याच पिठामध्ये मी भाकरी जास्त पण भाकरीला पीठ नाही लावायचं, जेणेकरून भाकर आपली कडक होईल. आणि भाकरी बनवताना आहे ना भाकरीची जी किनार असते ना ती पातळ झाली पाहिजे. ती पातळ झाली ना तर भाकरी आपली टम्म फुगते. आणि भाकरी बनवताना आहे ना तुम्ही तव्यावरती पहिल्यांदा पाणी शिंपडायचे, जेणेकरून आपला तो तवा आहे ना तो शांत होतो. तर आता इथं पाहू शकता इथं मी भाकर टाकले, पाणी लावून घ्यायचं. तवा चांगला तापलेला पाहिजे, जेणेकरून भाकर आपली लगेच छान अशी निघते. आता इथं मी पलटी करून घेणार आहे भाकरी. पाहू शकता भाकर आपली. आता तोपर्यंत मी दुसरी भाकर बनवून घेणार आहे, वरची भाकर भाजतपर्यंत. ही भाकरसुद्धा माझी आता बनवून झाली. पातळ बनवायची भाकर, कुठेही जाड भाकर राहिली नाही पाहिजे, म्हणजे ना आपली भाकर एकसारखी होते. माझी भाकर पाहू शकता किती पातळ आहे. आता ही भाकरी आपली बघा आपोआप निघाली. आणि ही भाकर भाजताना आहे ना सगळीकडून पहिली छान भाजून घ्यायची. पाहू शकता अशी भाकर आपली टम्म अशी फुगते पाहू शकता. आणि तांदळाची भाकर खायला आहे ना चिकन किंवा दुसरे कोणत्या अनेक भाजींबरोबर रस्सा भाजीबरोबर खायला खूप छान लागते. आणि पचायला सुद्धा हलकी असते ही तांदळाची भाकरी. खूप जणी बोलतात आमची तर उकड काढून सुद्धा भाकर सॉफ्ट राहत नाही. तर अशा तऱ्हेने एकदा नक्की बनवून पहा. मी पण 1-2 वेळा उकड काढून भाकरी बनवली, पण माझी पण भाकरी कडक व्हायची. पण ह्या भाकरी माझ्या अजिबातही कडक होत नाही आणि छान अशा टम्म फुगतात. तर तुम्हाला पण हे जर अशा पद्धतीने बनवायचे असेल तर तुम्ही नक्की करून पहा. 2 दिवस ही भाकर प्रवासात सुद्धा आरामशीर नेऊ शकता. एवढी छान जाळीदार, म्हणजे जसं आपण घावणं बनवतो तशीच भाकर होते एकदम अगदी. आणि असं कुठलंही मी काही वापरलं नाही आहे. रेशनिंगच्या तांदूळ आहे त्याचंच पिठाचं मी बनवते भाकरी. तर तुम्हाला ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी नाही व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आवडल्यास शेअर, लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला त्यांनी लवकर जाऊन करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओला.